तर भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर येत असतानाच आता स्थानिक ग्रामस्थ शेतकऱ्यांना तो कशा पद्धतीने त्रास देत होता, दमदाटी करत होता हेही समोर येत आहे। निरगाव मधले ग्रामस्थ भागवत शेळके यांच्या शेतामध्ये जाण्याचा, वस्तीकडे जाण्याचा जो रस्ता होता तो खरातनं बांधलेल्या मंदिराकडे जात असल्यानं खरातनं 2 वर्षापूर्वी हा रस्ता बंद केला असा आरोप त्यांनी केलाय आणि त्यामुळे भागवत शेळकेंना वस्तीकडील घर सोडून गावातल्या जागेत एक पत्र्याचे शेड बांधून राहावं लागतंय। घर सोडून 2 वर्षांपासून कुटुंबातील 8 सदस्य इथेच राहतात। या प्रकरणी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली, मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही। इतर वरिष्ठ अधिकारी खरातच्या दमदाटीमुळे दाद देणार नाहीत अशी भावना झाल्यानं त्यांनी इतरांकडे तक्रार करण्याचं धाडसही केलं नाही। या सगळ्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। हे भागवत शेळके आहे, त्यांचं म्हणणं आहे की ते ज्या ठिकाणी ज्या वस्तीवर राहत होते तिथला रस्ता अशोक खरात याने अडवला। 2 वर्षापासून त्या रस्त्यापासून त्यांना प्रवास करू दिला जात नव्हता, त्यामुळे पूर्वी ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जे घर त्यांचं होतं ते घर पाडून एक शेड उभारण्यात आलेली आहे आणि ह्या शेडमध्येच आता गेल्या 2 वर्षापासून ते इथेच वास्तव्य करतायत। एवढी जबरदस्ती, एवढी दमदाटी कोण करू शकतं आणि का असं होतंय? काय याच्यापूर्वी त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही। मंदिर झाल्यानंतर आम्ही त्या रस्त्याने जाऊन येऊन करत होतो। मंदिर झाल्यानंतर बरेच दिवस म्हणजे 10-15 वर्ष त्यांनी जाऊ दिला। त्यांनी आत्ता 2 वर्षापूर्वी आमचा रस्ता बंद केला। त्याच्यापूर्वी त्यांनी आम्हाला कधी अडचण आणि आम्ही जात येत होतो। मग त्याच्या आता हा रस्ता बंद केल्यामुळे आम्हाला शेतीवर जायला रस्ताच नाही राहिला। आता आमचा मगाशी एक भाऊबंद आला, त्याची 2-3 आमच्या भाऊबंदाची शेत्या खाट्या पडलेल्या आहेत तिथं। आता आम्ही गावात आल्यामुळे आमची शेती कमी पडली करायची। शेती कुठे तुमची? तिथं मंदिराच्या पलीकडून जामनदीच्या उत्तर बाजूला आहे, मंदिराच्या ईशान्येश्वरच्या उत्तर बाजूला शेती आमची। आणि पहिले तो जाऊन येऊन देत होता आणि आता त्याने तो 2 वर्षापूर्वी रस्ता बंद करून टाकला। पण मग तुम्ही तिथे घर बांधले? हा, घर पूर्वी आमचं घर तिथं घर आम्ही जवळजवळ 2000 मला वाटतं 2015, 16, 12 का 13 मध्ये घर बांधलेलं आहे। घर बांधले तोपर्यंत आम्ही त्या रस्त्याने जाऊन येऊन पूर्वीचा आमचा वाडवडलाचा वयवटीचा रस्ता होता तो। आणि यांनी ही जमीन घेतल्यानंतर त्याने तो रस्ता आम्हाला जाऊ दिला काही दिवस गेल्यानंतर बंद करून टाकला। काय कारण सांगितलं बंद करण्याचं? बंद करण्याचं काही कारण आम्हाला काही सांगितलंच नाही। तो म्हणे मी जमीन घेतली आणि माझ्या वैयक्तिक कारणामुळे तुमचा रस्ता मी बंद करतो असं। पण मग तुम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कोणाकडे तक्रार नव्हती केली? तक्रार नाही केली। तक्रार करून काय करता, आम्हाला तक्रार करून त्याचे जर तिथं तक्रार ऐकून घ्यायलाच आमचं कोणी नाही, ते त्याचे वर हात असल्यामुळे आम्ही ते दहशतीखाली राहिल्यामुळे तक्रारच नाही केली आम्ही। पडद्याच्या घरामध्ये राहण्याची वेळ आलेली, या संदर्भात त्यांनी तक्रार करण्याची हिंमत देखील केली नाही, कारण आपली तक्रार ऐकून कोण घेणार याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध आहे ही भीती यांच्या मनामध्ये होती। ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे, मात्र ग्रामपंचायतीने कुठलीही दाद दिली नाही हे देखील शेळके कुटुंबियांकडनं समजतंय। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मिरगाव, सिन्नर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।